सातारामध्ये लव्ह जिहादचा बळी, युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवले स्वतःचे प्राण. शनिवारची रात्र ही सातारामधील एका कुटुंबाची यातना देणारी रात्र ठरली. 17 वर्षाची एका अल्पवयीन मुलीने हिनं तस्लीम खान या युवकाच्या वारंवार जाचाला कंटाळून स्वतःचा प्राण त्यागला. गोंदवले येथे एका अल्पवयीन मुलीने फोनवरून येणाऱ्या धमकांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद झाला आहे. यात सातारा येथील पोक्सो गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला आरोपी तस्लीम मोहम्मद खान याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारीनुसार तस्लीम खान हा फोनवरून आईला व घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत असल्याने मुलीने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी तो फोनवरून वारंवार त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तस्लीम हा या अगोदर संबंधित मुलीला त्रास देत होता. तस्लीम पोक्सो गुन्ह्यात सातारा येथे अटक होता. जामिनावर सुटल्यावर तो फोन करून त्रास देत होता. सातारामधील राहणारे हे कुटुंब तस्लीमने अतिप्रसंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच तो जेलमध्ये 3 महिने होता. मात्र जेलमधून सुटल्यावर त्यावर वारंवार संपर्क साधून त्रास देण्याचा प्रयत्न केला. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यावर तस्लीम याला समज दिली तरी तो ऐकला नाही. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवून टाकले. ही बाब सातारमधील हिंदुत्ववादी संघटनांना लक्षात आल्यावर संघटना तसेच नातेवाईकांनी प्रशासनाला धारेवर धरले आणि रस्ता रोको केला. तसेच तस्लीमला तातडीने फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. सातारा शहरातील मुख्य रस्त्यावर नातेवाईक ठाण मांडून बसले. सातारा पोलिसांनी यावेळी आंदोलकांना तसेच नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची बाजू समजून घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी यावेळी दिले. बरोबर नाम आले हा. तुम्ही कंप्लीट केली त्यावेळी त्यात तुम्ही कोणी घेतली नाही मला सांगा. त्यात तुम्ही कोणी घेतली कोणी ऍक्शन घेतलंच नाही. साहेब लोकांनीच घेतली नाही. कोण साहेब कोण साहेब कारवाई करू. कोण साहेब कोण आहे तुझ्या पोस्ट काढ पहिला तुझ्या अधिकाऱ्यांना नाही करू. आमच्या मुली प्रोटेक्शन द्यायचं सोडून त्यांच्या मुलाला कसल्या नावाला घेतलं साहेब. मी काय थांबा. तू जे कंप्लेंट दिली त्यावेळी पोलीस कोण होते कोणी दखल घेतली राज्य हे महाराष्ट्र राज्य कोणाचं आहे? मुस्लिमाचं आहे का? एवढा जर आक्रोश आमच्या होत असेल तर आम्ही एवढा आक्रोश करायचा नाही का? तो आमचा अधिकार नाही आहे का? प्रत्येक मुलगी प्रत्येक जात पात जर काढत राहिला तर काय होणार आहे? प्रत्येक मुलगीने जात घेऊन बाहेर पडत असते का? एक हिंदू म्हणून बाहेर पडत असते महाराष्ट्राची मुलगी. प्रत्येक महाराष्ट्राच्या मुलगीला न्याय मिळालाच पाहिजे. आता ह्या महिन्यात 6 ते 7 प्रकार घडलेत. मी काय चुकीची बोलत असेल तर मला माफी असावी, पण मी जे काही योग्य आहे ना तेच बोलते. काय की आतून उठून उभा राहिले सगळं हृदय पेटलंय. लागला सारखा फोन करायला लागला, या लागला. पोरगी नको म्हणायची, येऊ नको, लोकांच्या गावात राहतोय आम्ही, पोट भरायला आलोय, तू येऊ नकोस, माझ्या मम्मीला त्रास होतोय, गावकरी हाकलून देते. अशी पोरगीनं त्याला लय वेळा समजून पण सांगितलं माझ्या माघारी, तरी त्यानं ऐकलं नाही. पोरगी कॉलेजला होती. आता त्याच्यासाठी तिनं 12वी बंद केली. 12वी पासून पास झाली, 12वी बंद केली. म्हणली 13वीला मी तिला सांगितलं ऍडमिशन घे, पण तिनं नाही घेतलं. म्हणली नको, तो येऊन मला सारखा दहिवडीत त्रास देईल, लांब आहे दहिवडी, तो कुठं येणार कामावून पळत पळत, इथं आपलं कोण नाही मदत करायला. म्हणून तिनं ऍडमिशन 13वीला घेतलं नाही, घरीच राहिली. शेवटी का व्हायचं ती झालंच, पण त्याला आता सुट्टी नाही भेटली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. तिनं ज्यावेळेस गळफास वगैरे घेतला त्यावेळेस कोण होतं घरात? कोणीच नव्हतं. मी कामावर गेलते, पोरगी पण कामावर गेलेली, पोरग शाळेत गेलत, ती एकटीच घरात होती. आणि असं करल म्हणून वाटलंच नाही आम्हाला. रात्री ती जेवली बी नाही. रात्री 12-1 पर्यंत जागीच होती. रात्रीच तिने केलं असतं असं, पण ती रात्री मी जागी झाल्यामुळे ती परत झोपली. आता जेव्हा आत्महत्या केली का नाही आज, त्याच्या अगोदर काल वगैरे काय धमकीचा फोन वगैरे आला का?
आलेला अनोळखी नंबरवरून आलता, सांगितलं की मला की असं असं फोन आले मम्मी, रेकॉर्डिंग पण मला दाखवलं, रेकॉर्डिंग केलंय, अनोळखी नंबरवरून त्यानं फोन केलाय. पोरगीनं मग तिच्या हातातनं हिसकावून घेतला. तिला विचारलं मोठ्या पोरगीनं की का बाबा फोन करतोयस सारखा सारखा, तिला फोन करू नको, त्रास देऊ नको. तर म्हटलं नाही, मला एकदाच फक्त बोलायचंय, तू फोन दे तिला. तर हिनं काय फोन दिला नाही म्हणली बोलायचं तुला आम्हाला तुझ्याशी, तू फोन ठेव, फोन करू नको. ती तुमची लहान मुलगी होती का? हा, लहान मुलगी होती. मोठ्या पोरगीनं हातातनं फोन घेऊन विचारलं. तर फक्त एकदाच बोलायचंय, फोन दे म्हणला. नाही दिला, मग कट केला नाही. त्याला ब्लॉकला टाकलं तरी अनोळखी नंबरवरनं करतोय, मित्रांच्या ह्याच्या फोनवरनं. त्यानं जगू नये असं पाक केलं तिला. नमस्कार. सुरुवातीला ही जी मुलगी आहे अल्पवीन, ही मुलगी मूळची सातारची राहणारी आहे. काही महिन्याआधी ही दहिवडी या भागात गोंदवले या ठिकाणी ती राहायला गेली होती त्याची आई आणि इतर सगळ्या नातेवाईकांसोबत. हा जो मुलगा आहे, मुलगा आणि ही जी मुलगी यांची ओळख जुनी आहे. त्या जुनी ओळखनंतर याच्यामध्ये ते आरोपीला अटक करण्यात आली होती. तो 3 महिना जेलमध्ये देखील होता. परंतु यांचा संपर्क त्याचा नंतरही तुटला नव्हता, संपर्क होता. नंतरच्या काळात यांच्यामध्ये काही डिस्प्यूट्स झाले, काही वाद झाले, असं ते एकंदरीत जे आतापर्यंत आम्ही तपास केला त्याच्यामध्ये दिसतं आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या डिस्प्यूट्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे. काल तिची डेथ झाली. त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण केली आहे. प्रवृत्त त्यांनी केलेला आहे आणि आज आम्ही त्याला माननीय न्यायालयाच्या समोर हजर करतो आहे आणि त्याची जास्त PC घेऊन याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहेत ते एकत्रित करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयाच्या समोर करणार आहे. पहिली गोष्ट, मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी वॉर्न करतो आहे, जर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पीडिताचा फोटो जर वापरण्यात आला किंवा त्याचं नाव जाहीर करण्यात आला तर त्याच्यामध्ये तातडीने आम्ही गुन्हा दाखल करणार आणि संबंधित व्यक्ती आणि संबंधित माध्यमावर आम्ही गुन्हे दाखल करणार. त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांनी ह्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे की असे कुठलेही पीडिताचं फोटो, नाव आपण जाहीररित्या आपण बाहेर काढू शकत नाही. सगळ्या सातारकरांना त्याचबरोबर मी आवाहन करेन